वाजायच्या बाबा तुम्ही का मागे राहता बर लगेच नाही होत आवाज झाली वाटत गरीब असेच हात राहू द्या चला सातपुते महाराज आपण एक चहा पिऊ केलेच की हात खाली पूर्ण कीर्तन संपूस तर मी कुठं नाही जात असेच हात राहू द्या आणि मोठ्याने नामस्मरण करायचे चला आपला त्याने ध्यानात ठेवूनच नामस्मरण करायचे चला जोरदार विठोबा काय सुंदर आपण नामस्मरण केलं आता का होईना मग 1.5 तास गेले पण तरी सुद्धा एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा बघा ना स्वतःसाठी म्हणलं किती मोठा आवाज तर खरंच आपण खूप सुंदर नामस्मरण केलं परंतु ज्यांनी कोणी क्वचितच नामस्मरण नाही केलं त्यांना वाटत असं मी महाराजांना फसिलं त्यांनी म्हटलं की नामस्मरण करा मी नामस्मरणच नाही केलं मी महाराजांना फसिलं अहो तुम्ही तर येऊन नामस्मरण नाही केलं माझं काय जात आहे एक माणूस इष्टी स्टँडवर जी शेजारच्या कोणी माहित नाही नुसतं टाळ्या देऊ हसायचं हे मी लयच फसिला हे मी लयच फसिला अरे बाबा केलं काय हसू दे ना अरे एवढा हसायला झालंय काय विचारलं सांगितलं की अरे तुला माहितीये मी कंडक्टरलाच फसिलं कंडक्टरला अरे केलं काय तू अरे तुला माहितीये का मी आहे ना पुण्याचं तिकीट काढलं 500 रुपये गेलोच नाही मी कंडक्टरला फसिलं तशी गत ज्यांनी नामस्मरण नाही केली त्यांची झाली विठ्ठला विठ्ठला आपण नामस्मरण करायला पाहिजे टाळी वाजवली पाहिजे बाई ईश्वरी ताई तू म्हटली गाय टाळी वाजलेली पाप जळत पुण्य वाढत रक्त सळा सळा पळत बरं बाई आता मी नुसत्या टाळ्या वाजत जाईन बाई मी खरंच लय टाळ्या वाजत जाईन बघ ईश्वरी तुझं मला पटलं मग काय शी गेली घरी नवरा म्हटला अगं बाई आंघोळीला पाणी टाकून दे